आमचं एक सत्र आहे घर नावाचं, हं, जिथे आम्ही मुलांबरोबर नातेवाईक आणि हं. घरातले लोक यांच्या प्रेमाबद्दल आणि असं आहे ते. हं, हं, हं. एक खेळ आहे आणि त्या खेळात असे 4 कोपरे आहेत. हां. एक एक कोपरा आहे मामाचं घर, एक कोपरा मावशीचं घर, एक कोपरा आत्याचं घर आणि एक कोपरा काकांचं घर. हं, हं. आणि मध्ये स्वतःचं घर. हं. तर मुलांना सांगतो आम्ही, की खेळ आहे तो आणि त्या खेळानंतर तुम्हाला वाटेल त्या घरात जा. आणि मग त्या मुलांना विचारतो, की तुम्ही या घरात का आले? तर पहिलीची मुलं आहेत ती त्यांच्यासाठी, की मावशी खूप लाड करते, काका चॉकलेट देतो, आत्या काय सर्कसला नेते किंवा अजून कोण मामा-मामी काहीतरी छान-छान खायला हं, घालतात. असे सगळे हं. अशीच उत्तरं असतात आणि ती हं. तशीच एक्सपेक्टेड आहे. हां, हां. आणि झालं सत्र, मस्त मज्जा आली, छान झालं. आणि पुढलं सत्र होतं 15 दिवसांनी. हं. पहिलीचा वर्ग. 15 दिवसांनी जेव्हा ते आमचे फॅसिलिटेटर्स त्या वर्गात जायला निघालेत, शाळेत पोहोचले आणि वर्गात पोहोचायचेच होते, हं. तेव्हा एक मुलगी धावत-धावत त्यांना बघून आली आणि ती त्यांना म्हणाली, की मागच्या वेळेला मी खेळात सांगितलं होतं, की मला आत्याचं घर आवडतं, हं. पण मला आत्याचं घर अजिबात आवडत नाही. बरं. फॅसिलिटेटर म्हणाले, "हो का? बरं, बरं. काही हरकत नाही हां." हं. आणि ती मुलगी चालली गेली. ओके. किती छोटीशी गोष्ट हो. वाटते आपल्याला ही, त्या मुलीच्या मनात राहिलं ना. हं. कारण त्या वयाचा गुणधर्म काय आहे? सच्चेपणा, खरेपणा. हो. तिने खेळता-खेळता सगळ्या मुलांमध्ये सांगितलं, की हो. "मी आत्याचं घर मला आवडतं." हं. आता त्याची काय कारणं असतील ते तिला माहिती. हं. त्याच्यात आपण खोलात शिरण्याची पण गरज नाहीये. हं. पण तिला 15 दिवस ते मनात होतं, की मला हो. हे सांगायचंय, की मला नाही आवडत. हां. ते सांगितलं आणि झालं ना, ती मोकळी झाली त्यातनं. हो. सो असे अनुभव पण खूप येतात, की तुमच्या समोर व्यक्त व्हायला मुलांना अजिबात भीती वाटत नाही, कारण हे हं. तुमच्यातलेच आहेत असं वाटतं.